ज्या औरंगजेबाच्या नावाने एकेकाळी संपूर्ण हिंदुस्थान थरथर कापत होता, जो आपल्या भावांची आणि बापाची कत्तल करून मुघल तख्तावर बसला, त्याच औरंगजेबाचा मृतदेह एका सामान्य छावणीत बेवारस मैतासारखा पडला होता. त्याचा एकही मुलगा शेवटच्या क्षणी त्याच्याजवळ नव्हता. औरंगजेबाच्या शेवटच्या काळात त्याचीच मुलगी त्याला म्हणायची, अब्बा हुजूर, तुम्ही खूप क्रूर प्रशासक होतात. हाच औरंगजेब स्वतःच्या अहंकार आणि क्रूरतेच्या जोरावर मुघल साम्राज्यातला सर्वात शक्तिशाली बादशाह बनला होता. इतिहासात असं म्हटलं जातं की चंद्रगुप्त मौर्यानंतर इतक्या मोठ्या भागावर राज्य करणारा तो पहिलाच राजा होता. परंतु ज्याने शंभू राजांसारख्या महान योद्ध्याला सुद्धा एवढी क्रूर शिक्षा दिली, तोच औरंगजेब स्वतःच्याच मृत्यूला एवढा का घाबरू लागला होता? आपल्या मुलांना लिहिलेल्या पत्रात तो म्हणायचा, मी आयुष्य वाया घालवलं, मी केलेली पापं माझ्यासोबत घेऊन जातोय आणि मला माझ्या शिक्षेची भीती वाटते. पण आयुष्यभर संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करणारा औरंगजेब शेवटी इतका तुटून का गेला होता? त्याने स्वतःचीच कबर एवढी साधी बांधण्याचा का हट्ट केला होता? त्याच्या शेवटच्या दिवसात नेमकं काय घडलं होतं आणि त्याची शेवटची इच्छा काय होती? हे सगळंच पाहणार आहोत. पण त्याआधी वारी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. औरंगजेबाचा जन्म गुजरात मधल्या दोहाद इथे झाला होता. तो मुघल बादशाह शहाजहान आणि मुमताज यांचा मुलगा होता. शहाजहानला 4 मुले होती आणि त्यात औरंगजेब तिसरा होता. लहानपणापासूनच त्याचा स्वभाव इतर राजपुत्रांपेक्षा वेगळा होता. बाकी राजपुत्र ऐशो आराम, शिकार आणि मौज मजेमध्ये रमायचे, पण औरंगजेबला सत्तेची आणि साम्राज्य वाढवण्याची खूप जास्त हाव होती. तो खूप कठोर आणि धार्मिक विचारांचा होता. शहाजहान म्हातारा होऊ लागला तसं मुघल तख्तासाठी 4ही भावांमध्ये संघर्ष सुरू झाला. त्यात दारा शिकोह हा शहाजहानचा सर्वात लाडका मुलगा होता आणि पुढचा बादशाह म्हणून त्याच्याकडेच पाहिलं जात होतं. पण औरंगजेबाला कोणत्याही परिस्थितीत तख्त हवं होतं. त्याने एक एक करून सत्तेत आडव्या येणाऱ्या आपल्या भावांना मारायला सुरुवात केली. त्याने दारा शिकोहला पकडून ठार केलं, मुरादलाही संपवलं, तर शुजा पळून गेला. इतकंच नाही तर स्वतःचे वडील शहाजहान यांनाही त्याने आग्र्यामध्ये कैद करून ठेवलं. तख्त मिळाल्यानंतर औरंगजेब पुढे मुघल साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली बादशाह बनला. इतिहासात असं म्हटलं जातं की चंद्रगुप्त मौर्यानंतर इतक्या मोठ्या भारतावर राज्य करणारा तो पहिलाच राजा होता. उत्तर भारतापासून थेट दक्षिणेपर्यंत त्याची सत्ता पोहोचली होती. हे सगळं साम्राज्य त्यानं स्वतः युद्ध करून उभारलं होतं. त्याला सत्तेची एवढी हाव होती की तो सारखा मोहिमेवरच असायचा. धार्मिक बाबतीत तो खूप कठोर आणि निर्दयी होता. त्याने पुन्हा हिंदू लोकांवर जिझिया कर सुरू केला होता. अनेक मंदिरे तोडली, सामान्य लोकांना त्रास दिला. त्यामुळे तो त्यावेळेचा क्रूर शासक बनला होता. लोक त्याचा खूप द्वेष करायला लागले होते. त्याच्या आयुष्यात त्यानं मराठ्यांशी जो संघर्ष केला तो त्याच्यासाठी खूप मोठी डोकेदुखी ठरला. आणि ज्यावेळी शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून स्वतःची सुटका करून घेतली, त्यावेळी तर औरंगजेब खूप जास्त संतापला होता, कारण त्याची पूर्ण मुघल सत्तेत नाचक्की झाली होती आणि त्याचाच बदला घ्यायचा म्हणून औरंगजेबाला संपूर्ण मराठा साम्राज्य काबीज करायचं होतं, जे त्याला शेवटच्या श्वासापर्यंत जमलं नाही. शिवाजी महाराजांचा ज्यावेळी मृत्यू झाला तेव्हा औरंगजेबाला असं वाटत होतं की मराठा सत्ता काबीज करण्याची हीच मोठी संधी आहे. पण शंभू राजांच्या पराक्रमापुढे औरंगजेबाचा टिकाव काही लागत नव्हता. संभाजी महाराजांनी त्याच ताकदीनं औरंगजेबाविरुद्ध लढा दिला, पण आपल्याच फितुरांमुळे संभाजी महाराजांना कैद केलं गेलं. संतापलेल्या औरंगजेबानं शंभू राजांना खूप क्रूर शिक्षा दिली. त्यानंतर औरंगजेबाला वाटलं आता तरी मराठे थांबतील, पण मराठे सतत मुघलांवर हल्ले करत होते. त्यामुळे औरंगजेब दक्षिणेतच अडकून पडला होता. मराठ्यांविरुद्धच्या या लढ्यामध्ये त्याचा खूप पैसा खर्च झाला. लाखो सैनिक मारले गेले. मुघल साम्राज्याचा खजिना हळूहळू रिकामा होत चालला होता. पण एवढं सगळं होऊनही मराठा साम्राज्य मिळवण्याची त्याची महत्वाकांक्षा कमी होत नव्हती. तो युद्ध थांबवायला सुद्धा तयार नव्हता. सततच्या युद्धामुळे आणि वाढत्या वयामुळे तो थकत चालला होता. अशी 1705 साली त्यानं विजापूरची मोहीम आखली होती आणि त्या मोहिमेच्या वेळी तो खूप आजारी पडला. त्यावेळी औरंगजेब बादशहाचं वय होतं 86 वर्ष. सततच्या प्रवासांनी आणि युद्धांनी त्याचं शरीर पाक थकून गेलं होतं. त्याला कळून चुकलं होतं की आता आपला शेवट जवळ आलाय.
त्यामुळे त्याला दिल्लीला परत माघारी जायचं होतं आणि तो माघारी जायला निघाला सुद्धा. पण परतीच्या प्रवासात कृष्णा नदीजवळ देवपूर इथे तो गंभीर आजारी पडला. त्यामुळे पुढचे 6 महिने त्याला तिथंच थांबावं लागलं. नंतर त्याला पालखीतून अहमदनगरकडे आणण्यात आलं, पण तोपर्यंत त्याची प्रकृती खालावली होती. पुढे प्रवास करणं शक्यच नव्हतं. आयुष्यभर लाखो सैनिकांच्या ताफ्यात फिरणारा बादशाह आता एका आजारी वृद्ध माणसासारखा पडून होता. त्याच्या शेवटच्या काळात त्याच्याजवळ फार कमी लोक उरले होते. त्याचा बंडखोर मुलगा अकबर 1704 मध्ये पर्शियात एका युद्धात मरण पावला होता. त्याच्या एका मुलीचा 2 वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. त्याची बहीण सुद्धा त्याच काळात मरण पावली होती. आता औरंगजेब बादशाहजवळ फक्त त्याची अविवाहित मुलगी आणि त्याची शेवटची पत्नी उदयपुरी महल होती. हळूहळू दिवसेंदिवस औरंगजेबाची प्रकृती खालावतच चालली होती. तरी सुद्धा तो रोज न चुकता दिवसातून 5 वेळा नमाज पडायचा. एकदा त्याच्या एका हिंदू सरदाराने त्याला सांगितलं की जर तुम्ही एक हत्ती आणि एक मौल्यवान हिरा दान केला तर तुमच्यापासून वाईट शक्ती दूर राहतील. पण औरंगजेबाने त्याला नकार दिला, कारण तो हिंदू प्रथांचा तिरस्कार करायचा. औरंगजेबाला आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती. त्यामुळे त्याने आपल्या दोन्ही मुलांना पत्र लिहून ठेवली होती. आपला मुलगा आझम शाह याला लिहिलेल्या पत्रात औरंगजेब म्हणतो, मी या जगात एकटाच आलो आणि आता एकटाच जात आहे. मी आयुष्यभर नेमकं काय केलं हे आता मला समजत नाही. मला असं वाटतंय की मी माझं आयुष्य वाया घालवलं. इतकी वर्ष माझ्या हातात सत्ता होती तरीही मी माझ्या मागं दुःख सोडून चाललोय. देव नेहमी माझ्यासोबत होता, पण मी त्याला समजू शकलो नाही. आयुष्य खूप लहान आहे. गेलेली वेळ परत येत नाही आणि पुढं काय होईल हेही माहीत नाही. मला माझ्या मृत्यूची आणि माझ्या शिक्षेची भीती वाटते. औरंगजेब अखंड हिंदुस्थानाचा बादशाह असून सुद्धा एखाद्या लहान मुलाप्रमाणे घाबरला होता. त्याचा दुसरा मुलगा काम बख्श याला सुद्धा त्यानं पत्रात लिहिलं होतं. त्या पत्रात औरंगजेब म्हणतो, माझ्या प्रिय मुला, आता मी या जगातून निघून जातोय. तुझी अवस्था पाहून मला दुःख होतंय, पण आता काहीच बदलू शकत नाही. आयुष्यात मी जे अन्याय केले, जी पापं केली आणि ज्या चुका केल्या त्याचं ओझं घेऊनच मी जातोय. मी या जगात रिकाम्या हाताने आलो होतो, पण आता खूप पापं घेऊन जात आहे. मी खूप चुकीची कामं केली आहेत आणि त्यासाठी पुढे मला कोणती शिक्षा मिळेल याची मला भीती वाटते. जसे जसे मृत्यूचे दिवस जवळ येत होते तसं त्याने आपलं मृत्यूपत्र सुद्धा तयार करून ठेवलं होतं. त्यात त्यानं आपल्या मृत्यूनंतरच्या दफनविधी आणि कबरीबाबत लिहून ठेवलं होतं. त्यात त्यानं लिहिलं होतं की माझे अंतिम संस्कार कोणताही गाजावाजा न होता करावेत. समाधी सुद्धा एकदम साध्या पद्धतीने बांधावी. अंतिम संस्कार औरंगजेबाच्या स्वकमाईच्या पैशातून करावेत. त्याची कबर साधी असावी. त्याच्या दफनासाठी राज खजिन्यातले पैसे वापरू नयेत. स्वतः कमवलेल्या पैशातच त्याचे अंतिम संस्कार करण्यात यावेत. असं सांगितलं जातं की औरंगजेब स्वतः टोप्या शिवायचा आणि त्या विकून काही पैसे कमवायचा. कुराण लिहूनही त्याने काही पैसे मिळवले होते. त्याच पैशात त्याचं दफन करण्यात यावं अशी त्याची इच्छा होती. शिवाय त्याने आपल्या मृत्यूपत्रात असंही म्हटलं होतं की आपल्या मुलांवर कधीही विश्वास ठेवू नका आणि आपल्या हयातीत त्यांच्याशी जिव्हाळ्याशी संबंध ठेवू नका. शेवटी औरंगजेब बादशहाच्या मृत्यूचा दिवस आला. 21 फेब्रुवारी 1707 ची ती सकाळ होती. औरंगजेबाने नेहमीप्रमाणे सकाळी नमाज पडला. त्यानंतर तो आपल्या खोलीत गेला. त्याच्या हातात जपमाळ होती. तो हळूहळू मण्यांवर बोटं फिरवत काहीतरी पुटपुटत होता. खोलीत शांतता होती. आजूबाजूचे लोक त्याच्याकडे पाहत उभे होते. काही वेळाने त्याच्या बोटांची हालचाल मंद झाली आणि सकाळी साधारण 8च्या सुमारास ती पूर्णपणे थांबली. हिंदुस्थान हादरवणारा मुघल बादशाह अखेर मरण पावला होता. असं म्हणतात की औरंगजेबाची इच्छा होती की त्याचा मृत्यू शुक्रवारी व्हावा. योगायोग म्हणजे त्याचा मृत्यूही शुक्रवारीच झाला आणि त्याला छत्रपती संभाजीनगर येथे दफन करण्यात आलं. त्याचा मुलगा आझम शहाने त्याची शेवटची इच्छा पूर्ण केली. अवघ्या काही रुपयात त्याची साधी कबर बांधण्यात आली. आजही औरंगजेबाची कबर खूप साधी आहे. त्यावर मोठा घुमट नाही, सोनं नाही, फक्त साधी माती आणि त्यावर एक झाड आहे. आणि शेवटी औरंगजेबच्या मृतदेहाकडे पाहत त्याची मुलगी म्हणाली, मुगलिया तख्त के लिए आपने अपने भाइयों
को मार डाला, अपने वालिद शाहजहां को कैद किया, लाशों पे लाशें गिराई, साहू जी को सालों तक कैद किया। आपने जमीन तो बहुत जीती अब्बा हुजूर, लेकिन आप लोगों के दिल जीतना भूल गए। आप ये भूल गए अब्बा हुजूर की मरते वक्त सल्तनत नहीं नेकी साथ आती है। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।